माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे दोघंही जण गेलेले असतात त्या चायनीज स्टॉलवर ते चायनीज खाण्यासाठी। पण त्याच वेळेला ना मुद्दामूनच ना अर्णव मजा घेत असतो आणि मुद्दामून अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो की काय ग, मी ऐकतोय का सारखं माझा नवरा हे सारखं ऐकतोय, तू काही सांगू पाहतेस का मला माझा नवऱ्याचं नाव घेऊन? म्हणजे तुला काही मला सांगायचं आहे का तर तसं सांग ना, मन मोकळेपणाने सांग, सगळं मी ऐकायला तयार आहे। त्यावर आता ईश्वरीला ठसका लागतो। ईश्वरीला ठसका लागल्यावर अर्णव ईश्वरीला पाणी न देता तिला मुद्दामून गरम गरम सूप देतो आणि तो म्हणतो की गरम गरमच सगळ्याला मारून टाकतं, घे घे पी पी। आणि असं बोलून तो स्वतःच्या हातानेच तिला ते सूप भरवतो। त्यामुळे आता इशूही शांतच राहते आणि त्यानंतर इशू आता विचार करते की अर्णव सर बोलत होते ते बरोबरच आहे, म्हणजे मी कुठेतरी वेगळा विचार करत होते का? मला असं वाटलं होतं की माझं खरंच काहीतरी चुकतं आहे का? म्हणजे मी सारखं अर्णव सरांचं नाव घेते, माझा नवरा बोलते, पण माझ्या मनात काय चाललं आहे असा विचार ईश्वरीच्या मनामध्ये आता सुरू होतो। ईश्वरी आता या सगळ्या दृष्टिकोनाने विचार करत असते आणि जेव्हा ईश्वरी या सगळ्यातून विचार करत असते ना तेव्हा मात्र आता अर्णव हा तिच्याकडे पाहून हसत असतो, कारण त्याला ना आता या सगळ्या गोष्टी ना जरा वेगळ्याच वाटत असतात। ईश्वरीला इतका ठसका लागूनसुद्धा अर्णवने ईश्वरीला काही आता पाणी पिऊ दिलेलं नसतं आणि तो म्हणत असतो की मला कळतं आहे तुझ्या मनातलं, पण तुला जर सांगायचं नसेल तर त्यातून मीही काही करू शकत नाही, असं देखील अर्णव आता मुद्दामूनच ईश्वरीला बोलतो। दोघांनी खूप जास्त असं एन्जॉयमेंट केलेलं असतं, म्हणजे त्यांनी विचारही केला नव्हता की या सगळ्या गोष्टी अशा घडतील, पण खरंच आज त्या दोघांनाही खूप जास्त आनंद झालेला होता, खास करून ईश्वरीला। आता ईश्वरी आणि अर्णव घराच्या दाराजवळ येऊन उभे राहतात, त्याच वेळेला अर्णव दार वाजवणार असतो, पण ईश्वरी म्हणत असते की नको, सगळेजण झोपले असतील, आपण दार नको वाजवायला, त्यापेक्षा मी काय म्हणते आपण ना हळूच जाऊया। आणि त्याच वेळेला तिकडे ना दार उघडायला ऑलरेडी अंजली असतेच। अंजलीला इतक्या रात्री जाग का आहे हा प्रश्नच इकडे मात्र अर्णव आणि ईश्वरीला पडलेला असतो। दोघंही जण विचारतात सुद्धा ईश्वरी आणि अर्णव की काय झालं आहे, तुम्ही अजून जाग्या कशा? त्यावर हे ना कुठेतरी बाहेर गेले आहेत, ते मला म्हणाले की मी येतो थोड्या वेळात, त्यांचीच वाट बघत मी उभी आहे, असं देखील आता ती सांगू लागते। आणि जेव्हा हे सगळं ती बोलते ना तेव्हा मात्र अहो पण तुम्हाला कसं कळत नाही, तुम्हाला त्रास होतो या गोष्टीचा, मग तुम्ही कितीच त्रास सहन करताय, मला असं वाटतं ना की नको, चला बरं तुम्ही या इकडे। आणि असं बोलूनच आता मात्र ईश्वरी अंजलीला बसवते। ईश्वरी अंजलीला म्हणते की काय झालं होतं, एवढा वेळ का वाट बघत आहात? तर अंजली सांगत असते की हे मला बोलले की मला यायला उशीर होणार आहे, पण मी म्हटलं की थोडा वेळ थांबूया, वाट बघूया यांची, किती वेळ लागतो हे तर कळेल ना वाट बघून, म्हणूनच थांबले होते। पण अर्णव आता अंजलीला ओरडतो आणि म्हणतो की अगं ताई, तू आता 2 जीवांची आहेस तर तुलाही कळलं पाहिजे ना, किती वेळ रात्री जागरण करायचे ते, तुला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो ना। मग आता इकडे अंजली सांगत असते की हो मला कळतंय अर्णव, तुला तुझी काळजी आहे, त्याचसोबत तुला माझ्याबद्दल माझ्या बायाबद्दल वाटतं हेही मला कळते, पण मी तरी काय करू रे, माझं मनच मानायला तयार नाही आहे। हे जर गेलेच होते बाहेर, पण मला असं वाटत होतं की ते येतील म्हणून मी वाट बघत बसले, पण काय ना बाय जरी पोटात असलं तरी नवऱ्याविषयीचं प्रेम काही कमी होत नाही रे, हे नाही आहेत म्हणून थोडंसं वेगळं वाटत होतं, आणि माझ्यापेक्षा चांगलं तुम्हालाही चांगलंच कळू शकतं ना की आता प्रेम म्हणजे काय आहे ते। तर असं बोलून ती दोघांकडे बघून हसत असते। पण इकडे मात्र आता अंजली इतकी रात्र जागरण करते हेच कुठेतरी अर्णवला आवडत नसतं, आणि म्हणून असता आता अर्णव अंजलीला म्हणत असतो की ते काही माहीत नाही ताई, तू आता पटकन आणि आराम कर, मला बाकी कोणत्याही गोष्टी माहिती नाही आहेत, कारण तू आता असं स्वतःच्या जीवाला त्रास करून घेशील ना तर ते मला बिलकुलही आवडणार नाही आहे, मी पहिल्यांदाच सांगतोय। त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील, जिजू आहेत ना ते येतील, ते सकाळी आले काय रात्री आले काय, आपण आहोतच ना दार उघडायला, पण तू अशी इथे थांबलीस ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, जास्त जागरण करू नको, याचा त्रास बाळाला होऊ शकतो, असं देखील अर्णव आता तिला बोलून समजावू लागतो। आणि जेव्हा आता अर्णव चिडतो तेव्हा मात्र आता ईश्वरीही म्हणत असते की आम्हाला तुमचं आता काही ऐकायचं नाही आहे, तुमच्यावर आम्ही व्यवस्थित लक्ष ठेवून असणार आहोत, आम्ही तुम्हाला आता एकटीला सोडणार नाही, कारण लवकरच आपल्या घरात बाळ येणार आहे आणि त्या बाळाची काळजी तर आपल्याला घ्यायलाच हवी ना मग। आणि असं बोलूनच आता अंजलीला ईश्वरीसुद्धा आधार देत असते आणि ती तिला म्हणत असते की चला आपण ना तुम्हाला रूममध्ये घेऊन जाऊया, मी पटकन ह्यांना रूममध्ये घेऊन जाते
आणि इकडे अंजली म्हणते की अरे एवढाही काय मला त्रास होत नाही आहे, मी जाईन तुम्ही नका काळजी करू माझी. आणि असं बोलूनच ती आता ईश्वरी आणि अर्णवलाच रूममध्ये जायला सांगत असते आणि म्हणते की एकतर खूप रात्र झालेली आहे, मी जाते, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही मला बोललात ना तेच माझ्यासाठी खूप आहे. असं देखील आता इथे अंजली जी आहे ती बोलत असते. अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये येतात तेव्हा अर्णवची खूप जास्त चिडचिड होत असते. अर्णवला आता कळत असतं की नाही, हे सगळं ना त्या मूर्ख माणसामुळे झालेलं आहे. तो मूर्ख माणूस, त्याने आज जे काही केले ना ते मी कधीही विसरणार नाही. म्हणजेच ना तो गेलाय तरीसुद्धा ताईला किती टेन्शन आहे आणि तो या सगळ्याचा फायदा उठवतोय. मी ना त्याला असं सहजासहजी सोडणार नाही आहे, असं देखील रागारागात इकडे अर्णव जो आहे तो बोलत असतो. आणि अर्णव जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याला शांत करत असते. तुम्ही काळजी करू नका, आपल्याला तो माणूस कसा आहे माहिती आहे, पण आपल्याला अंजली ताईंची काळजी जास्तीत जास्त घ्यायची आहे. आता त्यांनाही वाढता महिना आहे आणि त्यांना काही काही खायचं मन करेल, त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना देणार आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलते. मी असताना तुम्ही जराही काळजी करू नका, असं देखील अर्णवला ईश्वरी बोलून आता सहारा देत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली आधीच लवकर उठून किचनमध्ये आलेली असते आणि तिला खायला हवं असतं. तिला ना आता चिंच बोरा खायचं मन करत असतं. म्हणूनच घरात काही भेटतंय का असं आंबट चिंबट हे सगळं शोधत असते ती. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी अंजलीला म्हणत असते की ताई काय झालं आहे, काही शोधताय का. त्यावर आता ईश्वरीला ती सांगते तुला काय सांगू गं, मला ना असं आंबट खावंसं वाटतंय गं, मला ना आत्ता ना आपल्या शाळेच्या बाहेर बघ ना ते चिंच बोरा मिळायचे, ते खायचं मन करते. आता एक काम करूया, एवढंच ना थांबा, मी ना अर्णव सर जेव्हा उठतील ना तेव्हा अर्णव सरांना सांगते की तिकडनं जातील आणि ते पटकन आपल्यासाठी चिंच बोरं घेऊन येतील, मग तर झालं ना. मग इथे मात्र अंजलीला राहत नसतं. अंजलीला आत्ताच चिंच बोरं खायचे असतात. अंजली म्हणत असते की नाही, तो आता कधी उठेल चिंटू, त्यानंतर तो जाईल, फ्रेश होईल, मग किती वेळ जाईल असं घ्यायला, तोपर्यंत मला खायची इच्छा मरून जाईल, मला आता आत्ताच्या वेळेला लगेच खायचं आहे, असं देखील ती आता बोलू लागते. आणि जेव्हा ती आता हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की मी आता पटकन उठवते ना त्यांना, मग तर झालं ना, मी उठवलं का लगेच जातील ते, नका काळजी करू तुम्ही, असं देखील आता ती म्हणत असते. पण इकडे मात्र राहत नसतं ना इकडे अंजलीला. अंजली म्हणते ईश्वरी चल ना आपणच जाऊया ना, आपण जाऊया आणि मस्तपैकी घेऊन येऊया, मग तर झालं, मग तर तुला आवडेलच ना. पण या सगळ्या गोष्टींना न सांगता जाणं काही पटत नसतं ईश्वरीला. आणि म्हणूनच ना ईश्वरी म्हणत असते की मी पहिल्यांदा ह्यांना उठवते, ह्यांना सांगते आपण जाऊया, पण मी ह्यांना सांगते. पण या सगळ्या गोष्टीला सुद्धा ती नकार देत असते, नाही मी काही ऐकणार नाही आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र अर्णव जो आहे तो मात्र गाढ झोपलेला असतो. आणि त्याच वेळेला इथे अंजली म्हणत असते की चल आपण पटकन जाऊन येऊया, कोणीही आपल्याला काही बघणार नाही आहे, तोपर्यंत आपण पटकन जाऊन येऊया. तसंही तुला माहिती आहे ना माझ्याकडे हा मोबाईल आहेच ना, माझ्या मोबाईलची चार्जिंग थोडी संपत आली, पण जाऊया आपण, असं ती म्हणते. इकडे ईश्वरीला मोबाईलसुद्धा घेऊ देत नसते ती रूममधला. ईश्वरी आता मोबाईलही रूममध्येच ठेवते आणि त्यानंतर आता ती अंजलीसोबत जायचं ठरवते. घरात आता कोणालाच माहीत नसतं की ह्या दोघीही घराबाहेर पडता आहेत त्या. अंजलीला आता ईश्वरी खूप समजवायचं प्रयत्न करत असते, पण अंजलीला खूप जास्त आता चटक लागलेली असते, त्यावर ईश्वरीसुद्धा काहीच करू शकणार नसते. दुसरीकडे मात्र आता नाश्त्याच्या टेबलवर इकडे सगळीजणं बसलेली असतात, म्हणजेच आकाश, मामा आणि त्यासोबत आता अर्णवसुद्धा तिथे येतो. इकडे ऑलरेडी ही लोक कॉफी पित असतात आणि तेवढ्यातच अर्णव तिथे येतो. आणि अर्णव जेव्हा तिथे येतो तेव्हा म्हणत असतो की मिस इंदौर मला ना ब्लॅक कॉफी दे, आज काही झालं तरी ब्लॅक कॉफीच हवी आहे, त्यात ना शुगर घालू नको, असं देखील आता अर्णव बोलत असतो. त्यावर मात्र आता मामा सांगतो अरे पण हे सगळं तू कोणाला सांगतोय, सकाळपासून ईश्वरी तर किचनमध्ये कुठेच दिसली नाहीये, खाली आली नाहीये ती. अर्णव म्हणतो काय रूममध्ये तर ती नाहीये, मग गेली कुठे ती, हा मोठा प्रश्न आता अर्णवला पडलेला असतो. आणि त्याच वेळेला आता आकाशही म्हणत असतो की अरे हो सकाळपासून ना नाहीये ईश्वरी वहिनी, मी बघितलं. तेवढ्यातच आता वल्लरी येते आणि वल्लरी म्हणते अंजली कुठे गेली, अंजलीला सगळीकडे शोधलंय मी, अंजली रूममध्ये नाहीये. तर हे ऐकल्यानंतर आता अर्णवला धक्का बसतो. आधी ईश्वरी नाहीये हे कळलेलं असतं, त्यानंतर आता अंजली नाहीये कळलेलं असतं. अंजली नाहीये म्हटल्यावर त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो आणि तो म्हणत असतो की ताई कुठे गेली आता, अरे मला तेच समजत नाहीये, सगळीकडे मी अंजलीला शोधलंय पण अंजली कुठेही सापडत नाहीये. इकडे अंजली आणि ईश्वरीने तर अगदीच कळसच घातलेला असतो. दोघी जणी शाळेच्या बाहेर त्या चिंच बोरा घेतात आणि एका शांत ठिकाणी जाऊन बसलेले असतात आणि त्या चिंच बोऱ्यांचा आनंद घेत असतात. ईश्वरी मात्र आता अंजलीला म्हणत असते की
ताई आता तरी बरं वाटतंय का? अंजली म्हणते की हो मला खूप बरं वाटतंय, मला हे कधीपासून खायचं होतं आणि आपल्या शाळेबाहेरची चिंच म्हणजे हा खरंच ना अगदी तोंडाला पाणी सुटत होतं. आणि मी खरं सांगू का, मला आता जेव्हा खाते ना मी तेव्हा ना बरं वाटते. आणि त्याच वेळेला आता लहानपणी जसं मुलं कसं खेळतात आऊ मीना सुपर सीना, तो गेम आता या दोघी जणी खेळत असतात आणि ज्या शाळेच्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या काही या दोघी जणी ताज्या करत असतात. ह्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते मी सुद्धा थोडं खाते हां. तर ईश्वरीला अंजली म्हणते की हे सगळं माझं आहे, थोडंसंच खायला देणार आहे मी. त्यावर अंजली म्हणते की हो मला माहिती आहे हे सगळं तुमचंच आहे, मी फक्त म्हटलं. तर तिकडे मात्र आता अंजली ईश्वरीला सगळ्या गोष्टी सांगू लागते. म्हणजे लहान असताना तिला कशा ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या आणि तुला माहिती आहे का मलाच नाही अर्णवलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आवडायच्या. म्हणजे ना मी आणि चिंटू खूप चिंचबुरा खायचो तेव्हा जेव्हा आई होती ना तेव्हा. आणि तुला माहिती आहे का तेव्हा तर चिंटू ना या चिंचबोऱ्यांसाठी खूपच वेडा होता, अगदी वेडा. असं देखील चिंटूबद्दल अंजली ईश्वरीला सांगत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र ईश्वरीलाही खूप जास्त हसू येत असतं. पण या दोघीही जणी न सांगता घरात आलेल्या असतात आणि घरात मात्र खूप मोठा तांडव झालेला असतो याचा विचारही त्या करत नसतात. त्यांना असं वाटत असतं की चला घरात काही एवढ्या लोकांना आपल्याबद्दल काही वाटणार नाही आहे. पण दुसरीकडे मात्र घरात इतका मोठा बबाल झालेला असतो ना की ते स्वतःही विचार करू शकत नसतात. इकडे मात्र आता अर्णवच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या काही अंजली ईश्वरीला सांगत असते. म्हणजे अर्णव जेव्हा लहान होता ना तेव्हा झाडावर चढायचा चिंचांच्या आणि चिंच मला आणि त्याला काढायचा. आणि एकदा असंच झालं आमच्या बाजूच्या काकू होत्या ना त्यांचं ते झाड होतं त्यावर तो चढला होता. आणि जेव्हा तो चढला तेव्हा मात्र तो चिंचा खात होता. आणि जेव्हा चिंचा खायला बसला ना तेव्हा मात्र आता त्या झाडावर ना सगळ्या चिंचा जमा केल्या होत्या. पण त्या काकू नेमक्या बाहेर आल्या. काकू जेव्हा बाहेर आल्या तेव्हा मला कळलं की आता काही आमचं खरं नाही आहे. म्हणजे झाडावर तर अर्णव चढला होता पण आता त्याला खाली उतरवायचं होतं. मग काकूंना मी खोटं सांगितलं. काकूंना मी म्हटलं की ओ काकू तुमच्या घरात चोर शिरलाय वाटतं, आवाज येतोय. मग त्या काकू पटकन आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर चिंटू झाडावरून खाली आला. काय अर्णव सर झाडावर चढले होते, खरंय काही गोष्ट? त्यावर आता ईश्वरीला अर्णवबद्दल सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगत असते. इकडे अंजली म्हणत असते की हो ही सगळी गोष्ट खरी आहे. म्हणजेच तो झाडावर चढला होता आणि त्याने ते काढलंसुद्धा होतं. म्हणजे बघ ना तुला सांगू का तेव्हा ना चिंटू खूप वेगळा होता. चिंटू ना अगदी बालिश होता आमच्याप्रमाणेच. पण नंतर आहे ना आई जेव्हा वारली त्यात एका दिवसात आहे ना त्यांनी स्वतःमध्ये खूप जास्त बदल केले. तो एकदम स्वतः बाप माणूस झाला. म्हणजे सगळं काम करायला लागला आणि स्वतःच्या हिमतीवर केलं त्याने एवढं सगळं जे काही केलं आहे. जेव्हा आई होती तेव्हा तो खरंच अल्लड होता, बालिश होता, त्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या. पण जेव्हापासून त्याचं आता लग्न झाले तेव्हापासून मला त्याच्यातले ते गुण पुन्हा दिसायला लागले, ते फक्त माझ्या ईश्वरीमुळे. असं देखील अंजली आता ईश्वरीला बोलत असते. कारण ईश्वरीमुळे ना अर्णवमध्ये आता बरेच चेंजेस झालेले असतात हे स्वतः अंजलीला दिसत असतात. कारण स्वतः कामामध्ये पूर्णपणे झोकून देणारा माणूस आज स्वतःसाठी वेळ काढतोय, ईश्वरीसाठी वेळ काढतोय, घरातल्यांना वेळ देतोय. या सगळ्या गोष्टी अंजलीसाठी माहिती असतात की हे सगळं काही ईश्वरीमुळे होते. इकडे घरात मात्र कांगावा सुरू असतो की झालं असेल, कुठे गेली असेल अंजली, खरंच काही कळत नाहीये. आकाश आणि त्याचसोबत इकडे मात्र मामासुद्धा कॉन्टॅक्ट करत असतात पण अंजलीचा फोनही लागत नसतो. म्हणजे अंजलीच्या मोबाईलला ऑलरेडी चार्जिंग कमी असते आणि त्यामुळे अंजलीचा फोन आता डेड झालेला असतो आणि फोन म्हणून लागत नसतो. इकडे मात्र वल्लरी ठरवते की या संधीचं सोनं करायला हवं, त्या ईश्वरीबद्दल या सगळ्यांच्या मनात विष कालवायला हवं, बोंबाबोंब करायला हवी असं वल्लरीचं म्हणणं असतं. दुसरीकडे आता रूममध्ये जाऊन अर्णवही ईश्वरीच्या फोनवर फोन करत असतो आणि त्याच वेळेला ईश्वरीचा फोन जो आहे ना तो घरातच वाजतो. ईश्वरीच्या फोनवर अर्णवचं नाव भडकूचंद असं सेव्ह केलेलं असतं. पण घरातच जेव्हा फोन वाजतो ना तेव्हा मात्र अर्णवच चकित होतो. अर्णव म्हणतो नक्की काय झालं असेल, कुठे गेले असतील दोघी, आणि जर राजेशने काही केलं असेल ना तर त्या राजेशला मी सोडणार नाही असा विचार देखील ना इकडे मात्र अर्णवच्या डोक्यामध्ये सुरू असतो. म्हणूनच आता अर्णव जो आहे ना तो राजेशच्या फोनवर सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो पण त्याचा फोन बंद लागत असतो. मग अर्णव विचार करतो की ह्याने ह्याचा फोन बंद का ठेवला आहे. दुसरीकडे मात्र आता खूपच जास्त रागातच ना इकडे मात्र मामी असतात आणि मामी आता खूप जास्त आवाज करत असतात. मामी आता म्हणत असतात की हे सगळं ना त्या ईश्वरीमुळे झालंय, ईश्वरीनेच आपल्या अंजलीला कुठेतरी नेलं असणारे. मी तुम्हाला सांगते, जायचं तर होतं तर सांगून जायचं होतं ना, न सांगता जायची गरज आहे का, आपल्या मनाला किती घोर लागलेला आहे असं देखील आता ओरडून ओरडून वल्लरी बोलत असते. त्याच वेळेला अर्णवला वेगळंच टेन्शन असतं. अर्णव म्हणत असतो की काय करायचं, एक काम करूया, त्या दोघी जणी देऊयात
तर गेल्या नसतील ना, देवळात जायचं का शोधायला? तर नम्रतालाही मी कॉन्टॅक्ट केला होता, आकाश सांगू लागतो की तिकडे पण नाही गेली आहे. मग की गेली कुठे, नक्की काय झालं असेल, हा प्रश्न आता अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो. मात्र वल्लरीने आता अक्षरशः घर डोक्यावर घेतलेलं असतं. ती म्हणत असते की हे सगळं ना ईश्वरीमुळे झाले, ईश्वरीचा निष्काळजीपणा, हे सगळं ना तिच्यामुळेच झाले. तिनेच अंजलीला आपल्या घराबाहेर काढलं असणार आहे. अंजली बोलली असेल की आपण घरातल्या सगळ्यांना सांगूया, पण या ईश्वरीने सांगू दिलं नसेल. पण आपल्या मनाला किती घोर आहेत, दोघी कुठे गेल्या असतील? एकतर अंजली 2 जीवांची आहे, जावई बापू आले तर ते काय बोलतील याचा विचार केला आहे का? म्हणजे तो घरात नाही आहे का, असं आता मामा बोलू लागतो. त्यावर अर्णव सांगतो की हो, तो रात्रीपासूनच घरात नाही आहे. तर इकडे वल्लरी त्याच गोष्टीचा तर इश्यू करते. जावई बापू आले ते आपल्याला विचारणार की अंजली कुठे आहे, मग आपण कोणत्या प्रश्नांची उत्तर देणार आहोत. आता मात्र वल्लरीचा आवाज चढल्यामुळे सगळेजण शांत असतात. ईश्वरी अर्णवला न सांगता गेल्यामुळे अर्णवला सुद्धा खूप जास्त ईश्वरीची काळजी वाटत असते. त्याचं मन जे आहे ते खूप जास्त चलबिचल होत असतं. त्याला असं वाटत असतं की राकेशने तर या दोघींना कुठे नेलं तर नसेल ना, त्या राकेशला तर मी सोडणारच नाही. तो पुन्हा एकदा राकेशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो, पण राकेशचा फोन हा सतत बंदच येत असतो. मग तो विचार करतो की हा माणूस तर रात्रीपासून नाही आहे, मग या माणसाने गायब केलं असेल कशावरना. पण ह्या दोघी कुठे गेल्या, न सांगता गेल्यात, मोबाईलही घेऊन गेली नाही आहे ईश्वरी. कसं निष्काळजीपणा वागायचं असतं ना, या येऊ देत, ह्यांना तर मी सोडणार नाही आहे. त्याच वेळेला आता तो विचारत असतो की आता ह्यांची पोलीस कंप्लेंटसुद्धा मी करू शकत नाही आहे ना, कारण 24 तासही उलटून गेलेले नसतात मिसिंग केस करायला. कारण त्याचं मन नुसतं वर खाली होत असतं. त्याच्या ईश्वरीला, त्याच्या अंजलीताईला काही झालं तर तो कोणत्याही गोष्टी सहन करू शकणार नसतो. आणि त्याच वेळेला आता अर्णव खाली येतो. अर्णव म्हणतो की आता कसं शोधायचं आहे, मी मंदिरात जाऊन बघतो, मीही बघतो इकडे तिकडे आजूबाजूला, असं आकाश बोलत असतो. आता दोघंही जण निघालेले असतात. इकडे मात्र वल्लरी शांत बसलेली असते. वल्लरीला जी आग लावायची असते ती तर आग तिची लावून झालेलीच असते. अर्णव आता समोर पाहतो तर काय, तिकडे आता ईश्वरी आणि अंजली हसत खिदळत आलेले असतात. आणि हे सगळं दारावर उभे राहून मामा, त्यासोबत आकाश आणि त्यासोबत इकडे आता अर्णवही पाहत असतो. मात्र आता वल्लरी म्हणते बघा आल्या दोघीही. आणि त्याच वेळेला अर्णवचंही लक्ष जातं. अर्णव बघतो तर काय, खरंच ईश्वरी आणि त्यासोबत अंजली दोघी जणी आलेल्या असतात. आणि त्याच वेळेला आता त्या दोघींचाही मूड एकदम ठीक असतो, कारण त्या दोघीही जणी मस्तपैकी आता चिंच बोरा खाऊन आलेले असतात. आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत असतो. तर ईश्वरी आणि अंजली दोघी हसत असतात, पण अर्णव मात्र खूप जास्त चिडलेला असतो. अर्णव आता त्यांच्याकडे रागातच पाहत असतो. त्यामुळे आता त्यांच्या चेहऱ्याची सुद्धा स्माईल कुठच्या कुठे निघून जाते. बिचारा एवढ्या आनंदात असतात, त्यांचा चेहरा सुद्धा आता आनंदाने एकदमच व्याकुळ होतो. पण इकडे अर्णवचा जेव्हा राग बघितलेला असतो ना, तेव्हा त्या दोघीही जणी शांतच बसतात आणि अर्णवकडे पाहू लागतात. तर अर्णव मात्र आता ईश्वरीला म्हणत असतो की कुठे गेला होतात तुम्ही. तर इकडे आता अंजली सांगायचा प्रयत्न करत असते. अंजली म्हणत असते की काय झालं इतकं चिडायला. तर वल्लरी म्हणत असते की हिने तुलाच नेलं असेल ना बाहेर, आम्हाला न सांगता तुम्ही कसे काय बाहेर जाऊ शकता, किती काळजी वाटत होती अंजली तुझी, तुला कळतंय का. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की खरं तर ना मला चिंच खावीशी वाटत होती, म्हणून मी जरा बाहेर जाऊया म्हटलं. मीच खरं तर ईश्वरीला म्हटलं की चल कोणालाही सांगू नको, आपण जाऊया, असं देखील आता अंजली स्वतः सांगून टाकते. इकडे आता अर्णवचा सुद्धा राग खूप जास्त वाढलेला असतो. अर्णव खास करून ईश्वरीवर चिडलेला असतो, कारण अर्णवला माहिती आहे की काय गोष्टी आहेत आणि ईश्वरी सुद्धा या सगळ्या गोष्टी जाणून असते की तो राकेश काय आहे. आणि काल जो काही प्रसंग घडला होता त्यामुळे आता अर्णवला असं वाटत होतं की ईश्वरी जरी घराबाहेर पडली तरी तिने सांगून जायला हवं होतं. म्हणूनच आता अर्णव ईश्वरीवर भयंकर चिडतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की तू जे काही केलेस ना त्याला कोणतीही तोड नाही आहे, मला तू काही सांगू नकोस, तू खोटं बोललीस माझ्यासोबत, असं देखील अर्णव रागारागात आता बोलत असतो. ईश्वरी त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत असते. अंजली सुद्धा सांगत असते की आधी चिंटू ऐकून तरी घे मला काय म्हणायचंय ते. पण अर्णव आता ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, कारण या 2 तासामध्ये त्याचं जे काही झालेलं होतं ना तो फक्त तोच जाणत होता. आणि तो आता ईश्वरीला म्हणतो देखील 2 तासामध्ये माझा जीव किती वर खाली होत होता ना हे तुम्ही दोघीही नाही समजू शकत. माझ्या जागी ना तुम्ही स्वतःला ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मला किती काळजी वाटत होती तुमची ते. इथे अंजली घाबरलेली असते आणि ईश्वरीवर अर्णव जेव्हा आवाज चढवत असतो तेव्हा अंजलीला वाईट वाटतं. अंजलीला असं वाटतं की
चिंटू एवढा चिडला आहे, याला सर्वस्वी कारण आपणच आहोत. म्हणजे आपण जे आहे ते चिंटूकडे बघायला हवं होतं. चिंटू तर ऐकतही नाही आहे. आता रागारागाने अर्णव तर निघून गेलेला असतो. अंजली आणि त्याचसोबत ईश्वरीही थांबवत असतात, पण त्या दोघंही जण काही थांबायला तयार नसतात. इकडे मात्र अर्णव जेव्हा रूममध्ये निघून जातो तेव्हा ईश्वरी अंजलीला म्हणत असते की अंजलीताई जा तुम्ही रूममध्ये जा आणि फ्रेश व्हा. नाही, मी अर्णवशी बोलते. नको अंजलीताई, मी करते त्यांना शांत, असं देखील ईश्वरी आता अंजलीला सांगू लागते. अंजलीला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, खास करून ईश्वरीचं आता काय होईल, अर्णव किती चिडला आहे, तो समजून घेईल का, हे असे अनेक विचार ना इकडे मात्र आता अंजलीच्या मनामध्ये सुरू असतात. इकडे मात्र वल्लरी रागारागाने निघून जाते. वल्लरी आता जेव्हा रागारागाने निघून जाते तेव्हा अंजली ईश्वरीला म्हणत असते की तू काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, मी बोलेन त्याच्याशी. पण ईश्वरी म्हणते की नको, तुम्ही जाऊन आराम करा, मी बोलते अर्णव सरांशी. आणि असं बोलून लगेचच ती आता बेडरूममध्ये जायला निघते. तर दुसरीकडे मात्र अर्णव रागारागात ऑलरेडी बेडरूममध्ये आलेला असतो. तर ईश्वरी आता अर्णवशी बोलायलाच बेडरूममध्ये जात असते. मामा अंजलीला म्हणत असतो की हे सगळं काय आहे. अंजली म्हणते अरे मला ही सांगत होती नको जाऊया करून, आपण सांगून जाऊया, पण मीच तिला म्हटलं की आपण आल्यावर बघूया ना, कशाला एवढं सांगून जायची गरज आहे. तर दुसरी राकेश हा दाराच्या बाहेर उभा असतो आणि त्याने ही भांडणं पाहिलेली असतात आणि त्यामुळे तो खुश असतो. तो आता म्हणत असतो की अच्छा, म्हणजे अंजली आणि त्याचसोबत जर ह्या सगळ्याच्या बाबतीत काही झालं तर आता पुन्हा एकदा ह्या दोघांमध्ये भांडणं होऊ शकतात. म्हणजे आपल्याला हा तर एक सिक्रेट पॉईंट कळला आहे की अंजलीमुळे ह्या दोघांमध्ये आपण भांडणं लावू शकतो, या दोघांना वेगळं करू शकतो, असं देखील आता राकेश विचार करत असतो. आणि त्यानंतर आता मात्र तो ठरवतो की काही झालं तरीसुद्धा ह्या दोघांमध्ये अशीच भांडणं लावायची. दुसरीकडे मात्र अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण रूममध्ये असतात. ईश्वरी अर्णवला सांगायचा प्रयत्न करत असते की अर्णव सर, आपण ठरवलं होतं काल त्या पद्धतीनेच मी आपल्या अंजलीताईंना खुश करायचा प्रयत्न करत होते आणि त्यांना खायची इच्छा होती, मी त्यांना घेऊन जात होते. पण या सगळ्या गोष्टींना अर्णवला ऐकूनही घ्यायच्या नसतात. अर्णव आता खूप जास्त ईश्वरीवर चिडलेला असतो. अर्णव ईश्वरीला म्हणतो की मला तुझ्याकडनं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुलाही माहिती आहे की तो राकेश कसा आहे ते. तो राकेश असा असताना घरात नाही आहे आणि त्यामुळे मला ऑलरेडी टेन्शन आहे की तो कुठे गेला असेल, कोणालाही न सांगता तो काल रात्री गेला आहे आणि आज तुम्ही दोघी अचानक घरातनं गायब होत आहे. काय समजायचं काय मी हाच विचार करणार ना की तोच तुम्हाला उचलून घेऊन गेला असेल म्हणून. का नाही तुम्ही विचार करत? आणि तू ताईला तर काही माहीत नाही त्याच्याबद्दल, पण तुला तर माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी. मग तू या सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकतेस? मला मुळात हेच कळत नाही आहे. तू ह्या सगळ्या गोष्टी विसरायला नकोस, असं देखील रागारागात तो तिला म्हणत असतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर ऐकून घ्या ना, असं काय करताय? पण आता अर्णव बिलकुलही ऐकायला तयार नसतो. त्यामुळे आता ईश्वरी ही विचार करते की काही माणूस आहे, म्हणजे मी ह्याला चांगलं शांततेत सांगायला जाते पण या माणसाला माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे, काय असं करता येते, असा विचार देखील आता इकडे ईश्वरी करत असते. आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते की आता बस झालं, आता मी काही ऐकणार नाही आहे. काही झालं तरी मला जे हवं ते मी करणार आहे. खूप झाला यांचा रागराग, मी किती म्हणून सहन करू? हे स्वतःला काय जास्त शाणे समजतात का? म्हणजे 2 शब्द इंग्लिशचे तोंडावर मारले की गप्प बसायचं समोरच्याने, असंच आहे ह्यांचं. पण नाही, मीही आता काही बोलायला जाणार नाही. तुम्हाला नाही बोलायचं आहे ना, नका बोलू, मला काही फरक पडत नाही आहे, असं देखील ईश्वरी आता म्हणत असते. ईश्वरीची आई आता घरी आलेली असते आणि खरं तर ईश्वरीची आई ॲनिव्हर्सरीचं इन्व्हिटेशन द्यायला आलेली असते. त्याच वेळेला आता ईश्वरी ठरवते की आपण अर्णवपासून थोडं का होईना लांब जाऊया, तेव्हाच ह्याला आपली किंमत कळेल. असा विचार करूनच ईश्वरी आता आईला सांगत असते की मी तुझ्यासोबत येते आणि बॅग वगैरे भरायला ती रूममध्ये गेलेली असते. अर्णव मात्र तिला म्हणत असतो की मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे. ईश्वरी म्हणत असते का, मी का थांबू? अर्णव म्हणतो मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलीस म्हणून तू जाणार आहेस. तर दुसरीकडे आता वल्लरीला बघायला रूममध्ये खरं तर इथे ईश्वरीची आई आलेली असते. ईश्वरीची आई रूममध्ये आल्या वल्लरीला कळतं. वल्लरी लगेच चादर वगैरे घेऊन झोपायचा प्रयत्न करते, कारण तिला तोंड दाखवायचं नाही आहे म्हणून. आणि त्यामुळेच आता ईश्वरीची आई इकडे आलेली असताना आकाश उठवत असतो, म्हणत असतो की आई बघ ना कोण आला आहे. ईश्वरीची आई तुला भेटायला आली आहे, पण तिने आता तोंड वगैरे पूर्णपणे झाकून घेतलेलं असतं जेणेकरून तिने पाहायला नको म्हणून. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.